6 महिन्याच्या पुढील बाळासाठी अशा प्रकारे ज्यूस जर बनवला तर बाळ खूप आवडीने खाते. ह्याने बाळाचे रक्तही वाढेल आणि वजनही वाढेल. बाळाच्या हेल्थसाठी अतिशय उपयुक्त असा हा ज्यूस आहे. त्यामुळे बाळाला हा ज्यूस तुम्ही नक्कीच द्या. चला तर मग रेसिपी ही सुरू करूयात. तर पहा, इथे मी ज्यूस बनवण्यासाठी घेतले आहे एक सफरचंद. सफरचंदाची साले ही मी छिन्नीच्या सहाय्याने काढून घेते. सफरचंदाची साले काढल्यानंतर आपण ह्याचे चाकूने काप करून घेऊयात. जास्त बारीक हे काप करण्याची गरज नाही. त्यानंतर मी इथे घेतले आहे बीटरूट, ज्याची साले मी छिन्नीने काढून घेतली आहेत आणि ह्याचेही मी थोडासा तुकडा घेऊन काप करून घेते. बीटरूट हे रक्तवाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे ह्या ज्यूसमध्ये मी बीटचा वापर केला आहे. एका मिक्सर जारमध्ये पहिले सफरचंद आणि अर्धा वाटी दूध घालून ह्याची बारीक अशी पेस्ट करून घेऊयात. सफरचंदाची बारीक अशी पेस्ट झाल्यावर एका बाउलमध्ये मी ही पेस्ट काढून घेते. तर ह्यानंतर आपण त्याच मिक्सर जारमध्ये बीटाचे तुकडे घालणार आहोत आणि उकळून थंड केलेले पाणी इथे मी वापरणार आहे. 2 वर्षाच्या खालील बाळासाठी शक्यतो उकळून थंड केलेले पाणीच द्यावे. ही याची बारीक एकदम अशी पेस्ट झाल्यानंतर एका वाटीमध्ये मी हे गाळून घेते. तर पहा, इथे मी गाळणीच्या साहाय्याने बीटाचा रस हा काढून घेते. त्यानंतर सफरचंदाच्या ज्यूसमध्ये बीटाचा रस आपण जसा लागेल तसा घालून घेऊयात. बीटचा रस तुम्ही एकदाच बनवून फ्रीजमध्ये आरामशीर 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. इथे लहान बाळासाठी साखरेचा वापर बिलकुल करायचा नाही. जेवढे बाळाला फळामधून ग्लुकोज भेटेल तेवढे चांगले आहे. आणि साखरेचा वापर जर करायचाच असेल तर तुम्ही इथे फक्त अर्धा चमचा साखर घालू शकता. अशा प्रकारे बाळासाठी ज्यूस नक्कीच बनवून पहा. बाळ खूप आवडीने पिते. रक्तवाढीसाठी, वजन वाढीसाठी ही अतिशय गुणकारी आहे. त्याचबरोबर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.